हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेल नगरी करिश्मामध्ये। तर आज मी प्लॅन बनवला आहे मस्त असा मटन दालचा बनवण्याचा। तर ही सर्व साहित्य आहे, सामग्री लागणारी सर्व, आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। आणि माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तर मी मटन घेतलेला आहे अर्धा किलो। तुम्ही या ठिकाणी चिकन ही घेऊ शकता। आणि हा दुधिया भोपळा, कांदे, टोमॅटो आणि हा दालचा मसाला। आणि हे तांदूळ घेतलेला आहे मोठा 1 ग्लास। एक वाटी तूर डाळ आहे, ते आता मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून मग शिजवण्यासाठी ठेवते। कारण कसं आजकाल डाळींमध्ये केमिकल खूप वापरलं जातं, त्यामुळे डाळी ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। डाळ धुवून झालेली आहे, ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकते। आणि 3 शिट्ट्यामध्ये डाळ शिजते, तर 2 शिट्ट्या देऊन त्यामध्ये नंतर मी दुधी भोपळा ॲड करणार आहे। आता एक साइडला डाळ शिजते तोवर मी मटण शिजवून घेते। त्यामध्ये 1 चमचा हळद आणि मीठ टाकून मस्त असं मिक्स करून घेते मटणाला। मोठा कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल मिक्स करते। त्यामध्ये हा बारीक चॉप केलेला कांदा छान असा भाजून घेते। यामध्ये मटण शिजवून घ्यायचं आहे। कांदा छान असा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये मी मटण ॲड करते, तेही चांगलं मिक्स करून घेते। तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन शिजतं, शिजण्यासाठी वेळ नाही लागत त्याला। तर हे पहा किती छान दिसतंय ना, मस्त असं तेलामध्ये भाजले गेले। मटणाला पण 3-4 शिट्ट्यामध्ये शिजतं, ते कसं मटणाच्या क्वांटिटीवरती आहे। जर कवळा असेल तर पटकन शिजतं, आणि थोडं जून असेल तर थोडा वेळ लागतो, 2-3 शिट्ट्या एक्स्ट्रा द्याव्या लागतात। हे दुधिया मी साफ करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आणि दालच्यासाठी लागणारा हा कांदा, दालचा मसाला आणि कोथिंबीर आहे। आता आपली डाळ शिजलेली आहे, तर आता ह्यामध्ये मी दुधी भोपळा ॲड करते। दुधी भोपळा हा पटकन शिजतो, त्यामुळे मग डाळीबरोबर ती शिजवण्यासाठी ठेवला तर एकदम पेस्ट बनून जाईल दुधी भोपळ्याची। त्यामुळे लास्टला दुधी भोपळा शिजवून घ्यायचा। पातेल्यात शिजवला तर 1-2 उकळी आली तर शिजतो, कुकरला 1 शिट्टीमध्ये तयार होतो। आपलं मटण ही तयार झालेलं आहे, 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत। अजून 2-3 शिट्ट्या दिले की एकदम मटण तयार। आपली डाळ शिजलेली आहे, दुधी भोपळा। आता मी तांदूळ मस्त धुवून ठेवलेला आहे, 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ते पण शिजवून घेते। त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करते। आता तांदूळ एक साईडला शिजतोय, तोपर्यंत मी इकडे दालच्याची तयारी करते।
पातेल्यामध्ये मस्त मोठे 2 चमचे तेल मिक्स करते आणि आता ह्यामध्ये कांदा भाजून घेते। कांदा कसा आपल्या आवडीनुसार, कोणाला बारीक चॉप आवडतो तर बारीक चॉप करूनही आपण घेऊ शकतो। मला स्लाइस मध्ये आवडतो त्यामुळे मी स्लाइस मध्ये घेतलेला आहे। तर हे आता छान भाजून घेते मस्त असा लालसर होईपर्यंत। आता ह्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची यांचं मिश्रण एकत्र केलं होतं मी, ते ॲड करते। तेही छान असं भाजून घेते। हे सर्व आता भाजून झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी दालचा मसाला मिक्स करते। मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता दालचा आवडतो, व्हेज, नॉनव्हेज। नॉनव्हेजमध्ये चिकनचा आवडतो की मटनचा, कमेंटमध्ये नक्की सांगा। हे आता मी चांगलं मिक्स करून घेते। मसाला कोरडा आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करते त्यामध्ये। हा चांगला भाजून झालेला आहे। आणि मंडळी, तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी ह्यामध्ये डाळ मिक्स करते। दुधिया आणि मटन हे सर्व ॲड करते त्यामध्ये आणि मस्त अशी 2-3 उकळी आली की त्यानंतर मग आपला दालचा तयार होईल। मस्त कोथिंबीर मिक्स करून आपल्याला जेवढं प्रमाण हवं आहे त्या प्रमाणात तो म्हणजे रस्सा वाढवायचा की आपल्याला गिरवीमध्ये हवं आहे ते प्रत्येकाच्या आपल्या आवडीनुसार। पण मी तांदूळ शिजलेला आहे। दालचा आणि भात मस्त लागतो। मी थोडासा पातळ बनवलेला आहे कारण असं तांदळाबरोबर कसं मस्त असं टेस्ट खूप छान लागते दालच्याची आणि असं वरपून खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती वेगळीच आहे। तर दालचा तयार झालेला आहे। आता मी कोथिंबीर थोडीशी अजून मिक्स करून त्याच्यावरती मी आता गॅस बंद करून ठेवते। टन तयार झालेला आहे मस्त असा मटन दालचा। आणि मी एक प्लेटमध्ये मस्त असा भात आणि गरम गरम मटन दालचा घेतलेला आहे। काय मस्त प्लेट दिसते ना, वाव, खुशबू पण खूप छान येते। आणि या चला टेस्ट करायला, मीही टेस्ट करून पाहते। इतकी छान रेसिपी समोर पाहून खूप भूक लागलेली आहे। तुम्हालाही पाहून भूक लागली असेल तर चला मग तुम्ही घरी ट्राय करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।